तर बघून आता आपल्याला फोटोपे वेबसाईट ऍप्लिकेशन वापरायची आता गरज नाही, कारण का ते भरपूर लॅग मारते तुम्हालाही माहिती आहे. तर त्यासाठी फायनली आणलाय मार्केटचा किंग, ते म्हणजे फोटोशॉप बीटा मोबाईल. हे आपल्या अवेलेबल झाले आपल्या प्ले स्टोरवर, एकदम फ्री आहे. त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकल्या, नक्की चेकआउट करा. तर हे जे फोटोशॉप बीटा मोबाईल ऍप्लिकेशन आहे हे सेम टू सेम आपल्या फोटोशॉप सारखं आहे. त्यातलं सगळे टूल्स ह्यात टाकल्यात, जरा इंटरफेस चेंज आहे आणि अजून अपडेट पण वाले बीटा मोड मध्ये. तुम्हाला सगळ्या सविस्तर गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स आपण सांगणार आहे. म्हणजेच संपूर्ण साईज घेण्यापासून आपण प्रिंटिंगचा साईजेस पण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो, तिथनं सुरुवात ते जे काय टूल्स आहेत तर ते टूल स्टेप बाय स्टेप एक आणि एक टूल आपण बघणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि त्याचबरोबर ह्या ऍप्लिकेशन मध्ये आपण डिझाईन करू शकतोय का नाही, लेअर पण सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, ब्लेंड मोड्स पण सगळे अवेलेबल आहेत, नॉर्मल टू ल्युमिनोसिटी पर्यंत. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे ह्यात आपण पीएचडी सेव्ह पण करू शकतोय आणि ओपन करून एडिट पण करू शकतोय. टिप फाईल पण सेव्ह पण करू शकतो आणि ओपन करून एडिट पण करू शकतोय. जसं आपल्या फोटोपियाचा विषय होता मोबाईलमध्ये, तर त्यापेक्षा टॉप विषय आलाय आपल्या या मार्केटमध्ये. तर नक्कीच 300 MB प्लस आहे ऍप्लिकेशन, अजून पण अपडेट व्हायला बेटा व्हर्जन मध्ये, मी मगाशीच म्हणलं त्याप्रमाणे. बाकी आजचा भरपूर इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, जरा मोठा पण होऊ शकतोय, त्यामुळे आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा, भरपूर काही माहिती तुम्हाला मिळणार आहे आजच्या ट्युटोरियलमध्ये. बाकी तुम्हाला काय वाटते ऍप्लिकेशन मध्ये, इथून पुढे आपण ह्या ऍप्लिकेशनवर ट्युटोरियल प्लस एक्स्ट्रा बॅनर्स करूयात का नको, सिनेमॅटिक पण टॉपच्या विषय गोष्टी होत्यात, तर नक्कीच तुम्ही कळवा या ऍप्लिकेशन बद्दल. तर चला तर जाऊयात आपण आपले ऍप्लिकेशन बघायला बेसिक टू ॲडव्हान्स. त्याआधी जर नवीन असेल तर चॅनलला आपल्या लवकर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर लवकरात लवकर आपली इथं पुढे तुम्हाला इंस्टाग्राम आयडी दिसाल्या, याला फॉलो करा. तिथल्या ब्रॉडकास्ट चॅनलला पण जॉईन व्हा आणि त्याचबरोबर टेलिग्रामला पण जॉईन व्हायला विसरू नका, तिथे पण भरपूर महत्त्वाच्या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी येत असतात. तर चला तर जातात आपण आपली बेसिक टू ॲडव्हान्स जे काय ऍप्लिकेशन आहे तर ती बघायला, टूल बाय टूल, स्टेप बाय स्टेप. तर आता आपण आलो आपल्या प्ले स्टोअरला. तर ऑलरेडी आपण लिंक दिल्या डिस्क्रिप्शनमध्ये, जर तिथं काय प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट तुम्ही इथं प्ले स्टोअरला या आणि इथं फोटोशॉप बीटा सर्च करा. तिथं खाली आहे बघा हे, तर हे ओपन करायचं आहे. अर्ली ॲक्सेस विषय आहे हो, तर ज्यांना कोणाला अवेलेबल असेल त्यांनी नक्कीच करा, ज्यांना कोणाला नसेल त्यांना थोड्या दिवसात येईल. तर फोटोशॉप ओपन केल्यावर आपलं हे फोटो बीटावालं, तर इथं आपल्याला सगळा ॲक्सेस द्यायचा आहे आपला, म्हणजेच एक प्रकारे आपलं लॉग इन तीन कंटिन्यू विथ गुगल म्हणा, आणि तुमची जी नॉर्मल मेल आय डी असेल तर त्याला तुम्ही ॲक्सेस द्या. तर ओव्हरऑल आपली संपूर्ण लॉग इनची प्रोसेस झाल्या. आता इथं इम्पोर्ट इमेज दिन सगळे जे काय तर ते तुम्ही करू शकता. ओव्हरऑल ठीक आहे, जे का तुम्हाला म्हणजे एक प्रकारे नॉर्मल सगळ्या गोष्टी दाखवतील कसं काय विषय. तर आता या डायरेक्ट आपल्या मेन पॉईंटवर इथं प्लसवर तुम्ही क्लिक मारायचं आहे. आधी क्रिएट अ न्यू कॅनव्हास हे चेक करा. क्रिएट अ न्यू कॅनव्हास घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाला भरपूर अशा सोशल साईजेस बघायला भेटतील, इंस्टाग्रामची, परत फेसबुकची, परत अजून टिकटॉक, तीन सगळं ओव्हरऑल ऑर्डर बिदर. तर त्यात रिसेंटमध्ये जायचं आहे आणि इथं कस्टम साईज म्हणायचा आहे. कस्टम साईज म्हणला की इथं मेन विषय, आता जी काय आपली प्रिंटिंगची आपण साईज असेल तर ती कशी घेऊ शकतोय काय सगळं इथं तुम्ही बघू शकता. तर आता इथं फाईल नेम पहिल्यांदा द्यायचं आहे तुम्हाला, जे काय पाहिजे असेल तर ते मी आता देतो PPGD. त्यानंतर आल्या इथं पहिल्यांदा इंचेस करायचा आहे. इंचेस शिवाय काही आपलं काम चालत नाही, फोटोशॉपमध्ये पण इंचेसच करावं लागते. तर इथे विड्थ हाईट आपल्याला टाकायची असते, जी साईज येईल ती टाकायची, 20x10, 10x20, 30x40 काय असेल ते. जसं की आता इंस्टाग्रामसाठी लागते 4x5 500 रेझोल्युशन. ओरिएंटेशन म्हणजे काय, उभा की आडवा. जर आपली साईज जरा जरी चेंज झाली, 5x6 जरी झाली, तर त्यात दोन प्रोबॅबिलिटी ओपन होत्यात, एक म्हणजे उभं किंवा एक म्हणजे आडवं. तर त्यासाठी उभं की आडवं हे तुम्ही चेक करायचं आहे, त्या प्रकारे सेट करायचं आहे. रेझोल्युशन आपलं 500, 10च्या आत 500 ठेवायचं आहे, 10 साईजच्या आत, आणि 20 साईजच्या आत 300, 30 साईजच्या आत 200, 250. असं साईज वाढत जाईल तसं रेझोल्युशन कमी करायचं आहे आणि या प्रकारे तुम्ही सेटअप करा. ते PPI ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथं व्हाईट आणि क्रिएट केला की संपूर्ण आपल्यासमोर ही प्रोसेस होईल आणि डॉक्युमेंट आपल्या पाशी येईल, ते म्हणजे प्रॉपर साईजचं, जे आपण साईज घेतल्या तर त्याची. बघू शकतो ओव्हरऑल असा इंटरफेस आहे, जसं की फोटोशॉप सारखा सेम नाही आहे, पण त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं बघायला भेटतील तुम्हाला चांगल्या प्रकारे. ओके, तरी सगळ्या खाली गोष्टी आहेत तिथं बघू शकताय. बाकी वर पण काही गोष्टी आहेत, होमचा आहे, परत तिथनं 3 डॉट्सवरनं पण तुम्ही पुढे जाऊ शकताय. ओके, प्लस तिथं सेव्हच्या पण गोष्टी आहेत त्या आपण नंतर बघूया. तिथं लेअरचा विषय बघा, हा ज्या तुम्ही गोष्टी वाढवत असेल त्या एक्स्ट्रा वाढत जातील. ओके, तर प्लसनं भरपूर काही गोष्टी इथं बघायला भेटतील. पहिली गोष्ट आहे म्हणजे इमेज लेअर. इमेज लेअर म्हणजे इमेज आपण ॲड करू शकतो यात भरपूर प्रकार, जसं की ॲड अ फोटो आपल्या गॅलरीमधनं करू शकतोय, ॲड बी स्टॉकमधनं करू शकतोय, टेक फोटो आपण घेऊ शकतो डायरेक्ट करू शकतोय, आणि ब्राउझिंगचा पण विषय आहे जो आपल्या डायरेक्ट मॅनेजरला जाईल. ओके, फाईल मॅनेजरला. तर ॲड अ फोटो करूयात आपण. तर आपला डायरेक्ट आपण फोटो इथं इम्पोर्ट केलेला आहे. तर बघू शकताय प्रॉपर ज्या काही गोष्टी असतील त्या नवीन लेअरवर येतील, ही खासियत आहे बघा. ओके, प्रॉपर अजून काय तुम्हाला ॲड करायचं असेल तर इथनं तुम्ही अजून ॲडजस्टमेंट ते करू शकता. ॲडजस्टमेंट लेअर म्हणजे प्रॉपर लेवलला आता अजून एवढंच ॲडजस्टमेंट्स आहेत, अजून कमिंग झोन आहेत बघा. ओके, ह्यू, सॅच्युरेशन, ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, एक्सपोजर, अजून भरपूर गोष्टी येणार आहेत, अजून काम चालू आहे. तर ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट घेतला प्रॉपर तर तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता. ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट बाबा आपल्याला किती पाहिजे काय पाहिजे, कॉन्ट्रास्ट पण तुम्ही चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करू शकता. ही झाली डन प्रोसेस.
सगळ्या गोष्टीची प्रॉपर लेवलला सेपरेट लेअर येत्या, ती तुम्ही क्लिप बिप पण करू शकताय, त्या पण गोष्टी आहेत. ओके, त्या पण बघत पुढं. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट करायचं आपल्या लेअरला आणि त्यानंतर तुम्ही अजून डिटेलमध्ये गोष्टी करू शकता. पहिल्यांदा आता जरा खाली येऊयात. खाली जरा लेअर प्रॉपर्टीज बघायला गेलं तर तुम्हाला इथं भरपूर काही ऑप्शन्स बघायला भेटतील. बाबा कोणत्याही गोष्टीच्या पाठिंबा घालवायचं असलं, कोणत्याही गोष्टीच्या वर घालवायचं असलं तर नक्कीच. आता हे तुम्हाला कळणं, इथं क्लिपचा ऑप्शन आहे बघा. हे जे काही आपण लावलंय हे ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट, हे क्लिपचा विषय आहे बघा. हे क्लिप पण करू शकताय. त्यासाठी हे आपलं खाली घालवलं आणि क्लिप केलं की फक्त त्याच गोष्टीला लागते, क्लिपिंग मास्क म्हणते त्याला. त्यानंतर ब्लेंडिंग ऑप्शन्स आहेत इथं अवेलेबल. काही प्रीमियम आहेत सोडा, या पण गोष्टी आपण ॲडजस्ट करूयात पुढे जाऊन, काय अडचण नाही. भरपूर आहेत. सगळं ओव्हरऑल ल्युमिनिसिटीपर्यंत संपूर्ण ब्लेंडिंग ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. बॅकग्राऊंड एकदम टॉपमध्ये क्रिएट होतं, ते आपण सगळं सविस्तर आपण बघूयात. ओके, ब्लेंडिंग ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यानंतर क्रिएट मास्कचं पण ऑप्शन आहे. क्रिएट मास्क म्हणजे सिलेक्ट करावं लागतं आपल्याला एरिया प्रॉपर लेवलला, आणि सिलेक्शन भरपूर टॉप लेवलचं इथं दिलेलं आहे त्यांनी अवेलेबल. ओके, टॅप सिलेक्ट पण आहे, प्रॉपर टॅप सिलेक्ट पण करू शकता. क्विक सिलेक्शन ब्रश पण आहे, प्रॉपर लासू टूल आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल आहे. भरपूर टॅप टूलनं विषय कसा होतो, टॅपनं डायरेक्ट एका क्लिकमध्ये संपूर्ण आपला जो काय आपला फोटो आहे तर तो सिलेक्ट होतो एका क्लिकमध्ये. बघू शकता एका क्लिकमध्ये संपूर्ण सिलेक्शन होतं. एवढे खतरनाक लेवलचा विषय आहे. हे जरा व संपूर्ण होईल प्रोसेस आणि त्यानंतर मग बघू शकता आपला संपूर्ण फोटो झालेला आहे. AI थीमनं परफेक्ट लेवलला सिलेक्शन बघू शकता. प्लस मायनस करू शकता इथनं तुम्ही, इथनं म्हणजे इनवर्स सेक्शन सिलेक्शन इनवर्स करू शकता. क्विक सिलेक्शन जे आपल्या फोटोशॉपमध्ये ऑलरेडी आहे. लासो टूल म्हणजे हॅफ्रँड सेक्शन असते. ऑब्जेक्ट सिलेक्शन प्रॉपर हे पण चांगल्या प्रकारे. रेक्टँगल, त्यानंतर इलिप्स टूल, त्यानंतर मॅजिक वॉन टूल आहे, ते पण प्रॉपर बेस्ट आहे. आणि ब्रश आहे, नॉर्मल आपला ब्रश होते तसा. ओके, अशा प्रकारे सिलेक्शन आहे. कटिंग पण करू शकता. यावर पण आपण सविस्तर व्हिडिओ होण्यात, फक्त आता आपण एक प्रकारे भाग बघावले की बाबा विषय कसा चालू आहे. त्यानंतर रिटचिंग आहे. रिटचिंग म्हणजे काय, प्रॉपर स्पॉट्स बिट्स असतील तर ते प्रॉपर आपल्याला घालवायचं असेल तर नक्कीच ते तुम्ही घालवू शकता. असं स्पॉट्स ते. त्यानंतर आपण जर मूवी पोस्टर घेतो तर त्यावरचं जे काय टेक्स्टिंग बिक्स्टिंग असेल तर ते स्पॉट डिलिंग टूल रिमूव्ह सेक्शन आहे. त्यानंतर इथं क्लोन स्टॅम्प आहे, म्हणजे एक प्रकारे आपली सेम कॉपी दुसरीकडे उठवायची असेल तर क्लोन स्टॅम्प टूल. असं भरपूर काही गोष्टी असतात, त्या पण आपण डीप बघूयात, काळजी करू नका. बाकी इथं साईज पण चेंज करू शकताय. आणि त्यानंतर इथं लेअर प्रॉपर्टीज तुम्हाला आता मी सांगितल्या. त्यातच ट्रान्सफॉर्म पण सेक्शन आहे. जे आपले ट्रान्सफॉर्म आहे त्यात आपण जसं की जरा तिरकं टेक्स्टला जर आपल्याला स्टाईल बिल द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही इथनं स्क्यू बिवनं तुम्ही प्रॉपर लेवलला तिरकं एकदम टॉप लेवलचं करू शकताय. डिस्टॉर्ट वर खाली त्यानं करू शकताय चांगल्या प्रकारे. ओके, जर काय चुकलं तर तुम्ही इथं बॅकला पण येऊ शकताय, चांगल्या प्रकारे बघू शकताय. ओके, त्यानंतर इथं प्रॉपर लर्नमध्ये पण काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या गेल्या आहेत ऑलरेडी. मस्ट नोमध्ये जसं की बघू शकताय भरपूर काही गोष्टी आहेत. जसं की जनरेटचा पण ऑप्शन आहे इथं. भरपूर काही गोष्टी आहेत बघा, कंबाईन सगळं. ओके, तर या पण गोष्टीवर यात आपण 2 मिनिट द्या. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मास्क बिस्क, त्यानंतर हे प्रॉपर डोळा म्हणजे विजिबिलिटीचं ऑप्शन आहे. त्यानंतर इथं तुम्हाला बघायला गेलं तर अपवर्ड डाऊनवर्ड विजिबिलिटी डुप्लिकेट पण आपण करू शकता. ह्याच लेअरला डुप्लिकेट करू शकता, त्या लेअरला लॉक करू शकता, डिलीट पण करू शकता त्या लेअरला. मूव्ह अप आणि मूव्ह डाऊन म्हणजे कसं, आपण जसं लेअरला वर घेतोय, वर घेतल्यावर बॅकग्राऊंडची लेअर आता त्याच्या पाठी मला बॅकग्राऊंड घ्यायचं असलं समजा तर मी तर एक लेअर ॲडजस्टमेंट अजूनही घेतली आणि बॅकग्राऊंड मी ॲड करतो. तर आता मी ते एक इमेज घेतली आपली गुढीपाडव्याची, पाठीमाग गेली, ही मला वर घ्यायची असली तर नक्कीच मग त्या लेवलला ते यूज केलं जातं. लेअर प्रॉपर्टीजसाठी ते प्रॉपर इथं बघू शकताय. अपर डाऊनवर जसं की बघू शकता, वर घेणं खाली घेणं प्रॉपर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लेअर सगळ्या होल्ड करून जात नाही ते. ओके, हे होल्ड करून वर खाली जात नाही, इथून तुम्हाला ह्या ऑप्शननं करावं लागेल ते. या अशा गोष्टी आहेत. विजिबिलिटीचं पण ते ऑप्शन ऑन ते नाही, प्रॉपर लेवलला गुढीपाडव्याचं सगळे जे काय सिलेक्ट करशील ते चांगल्या प्रकारे दिसून जाईल. अजून आपण यावर डीप अभ्यास करूयात. आता फक्त आपण ओळख बघावली याची. अजून जर तुमचं मत असेल तर नक्कीच आपण याच्यावर एक्स्ट्रा डीपमध्ये ट्युटोरियल आणत, काळजी करू नका. ओके, म्हणजे प्रत्येक टूल बाय टूलवर. त्यानंतर प्लसवर गेला, ॲडजस्टमेंट लेअर नुकताच झाली. त्यानंतर आहे टाईप लेअर सेक्शन म्हणजे टायपिंग सेक्शन प्रॉपर बेस्ट आहे. तर PPGD फॉन्ट्स पण एकदम खतरनाक लेवलला दिलेलं आहे तिथं. ओके, त्यानंतर टेक्स्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला भरपूर फॉन्ट्स बघायला भेटतील. जसं की तो तुम्हाला अंडरलाईनचा विषय आहे. त्यानंतर आपलं प्रॉपर डिलीट करणं ते विषय आहे. हे प्रॉपर आहे तिथं बघा आपल्या पॅरेग्राफ स्टाईल्स. ओके, लेफ्ट अलाइन, राईट अलाइन, मिडल अलाइन. त्यानंतर आपलं फॉन्ट आपण चूज करू शकतो. खतरनाक लेवलचं अनलिमिटेड फॉन्ट्स आहेत, चेक करा तुम्हाला जे योग्य वाटतील ते. बोल्ड फॉन्ट आपण घेतला आहे, बोल्ड फॉन्ट चूज केला. त्या फॉन्टची फॅमिली असत्या प्रॉपर, बाबा बोल्ड पाहिजे, इटॅलिक पाहिजे, काय कसं पाहिजे, तिरकं म्हणजे इटॅलिक. नंतर साईज वाढवू शकतो आपण इथनं किती पाहिजे तेवढे. बेस्ट आहे, खतरनाक लेवल क्लोज. त्यानंतर कलरचा भाग, कलर तुम्ही नॉर्मल लेवलला जो पाहिजे तो नक्कीच चेंज करू शकताय. प्रॉपर स्लायडर बिल्डर पण आहे, तर स्वॅचेस पण सेक्शन आहे. स्वॅचेस म्हणजे प्रॉपर आपलं स्वतःचा आपण कलर पॅलेट इथं ॲड करू शकतो. ओके, स्वॅचेस म्हणजे कलर व्हीलचा भाग झाला. त्यानंतर लाईन आणि ट्रॅकिंग बिकिंग करता इथं हे पण ऑप्शन्स दिले आहेत त्यांनी, बेस्ट आहे. लाईन ट्रॅकिंग म्हणजे काय सांगतो तुम्हाला, एडिट टेक्स्ट केला की प्रॉपर लेवलला तुमचं जे काय आपले डिटेल्स असतील प्रॉपर PPGD आणि त्यानंतर खाली पण आपण PPGD
त्यानंतर खाली पण आपण PPGD असं घेऊयात तात्पुरतं. ओके, जी काय आपली ही लेअर आहे ह्याचं मी जरा व्हिजिबिलिटी ऑफ करतो. त्यानंतर आता ही बघा टेक्स्ट ऑप्शनमध्ये पुन्हा एकदा जाऊयात आपण. त्यानंतर इथं आपली लाईन हाईट म्हणजे आपल्या लाईनमधला अंतरचा भाग आहे. ओके, लाईन हाईट जेवढी वाढवतील तेवढी लाईन्स आपल्या लांब जात जातील बघा. ओके, ह्याचा विषय. तर हे पॉईंट वाईज आपल्याला चूज करायचं आहे. 9, 10 लईच हे डिफिकल्ट आहे, पण जरा अवघड सवय झाली की होऊन जाईल तुम्हाला. ओके, त्यानंतर हे प्रॉपर हे लाईन हाईट झालं. ट्रॅकिंग म्हणजे टेक्स्टमधलं अंतर प्रॉपर बघू शकता. टेक्स्ट प्युअर टेक्स्टमधलं अंतर हे जवळ घेऊ शकता तुम्ही सगळ्या गोष्टी. चेकआउट करा. कॅप्स नॉन कॅप्स प्रॉपर म्हणजे एक प्रकारे ऑल कॅपिटल किंवा ऑल स्मॉल तीन असं या ज्या काही गोष्टी असतात या आपल्या फोटोशॉपमध्ये ऑलरेडी कॅरेक्टरमध्ये बघायला भेटतात. त्यानंतर हे सुपर प्रॉपर म्हणजे T1 T2 फर्स्ट सेकंड आपण लिहितोय ना, तर त्या थीममध्ये ऑप्शन आहे बघा. आपण डिटेलमध्ये पुढे जाऊन काय अडचण नाही. त्यानंतर बेंडिंग ऑप्शन्स पण टेक्स्टला अवेलेबल आहेत प्रॉपर. जर की आपलं आता बॅकग्राऊंड घेतलं त्याला आपण प्रॉपर लेवलला ब्लेंड करायचं झाल्या गोष्टी, जसं की आता आपण बिड्डेला करतोय बघा, जसं की हॅपी बड्डे ते त्यासाठी हे ब्लेंडिंग ऑप्शन्स यूज करावं लागतात तिथं. ओके, त्यानंतर याला पण आपण क्रिएट क्लिपिंग मास्क लावू शकतोय. त्यानंतर मग इथं तुम्हाला ज्या प्रकारे कडनं पाहिजे ब्रश यूज करून जरा असं तुम्ही इथं इरेज करू शकता. असा भाग आहे तो, ती तुमची इच्छा. त्यानुसार इथं स्क्यू पण करू शकतो. स्क्यू ते मेन इम्पॉर्टंट आहे. ट्रान्सफॉर्ममध्ये स्क्यू चेन म्हणजे तिरकं करणे, वर उचलणे टेक्स्टला, असं म्हणजे एकदम खतरनाक लेवलला जे का आपलं तुम्ही बड्डे थीम म्हणू शकता. बड्डेला टेक्स्ट टायटल केलं जाते तर त्या थीममध्ये. ओके, भरपूर ऑप्शन्स एक्स्ट्रावाला आहेत ते आपण बघूयात पुढे जाऊन. बाकी इथं खाली घालवणे, वर घालवणे, क्लिप करणे, क्लिप काढणे, वर खाली हे जे का आपलं एक प्रकारे लेअर आहेत ते वर खाली तुम्ही करू शकता. व्हिजिबिलिटी पण सेटअप करू शकताय चांगल्या प्रकारे. हा असा भाग आहे संपूर्ण ओव्हरऑल प्रॉपर या टेक्स्टचा तीन सगळा तुम्हाला सविस्तर विषय कळाला असेल. त्यानंतर आपली एम्प्टी लेअर आपण एक्स्ट्रा लेअर आपण ॲड करू शकतोय चांगल्या प्रकारे. ओके, एक प्रकारे त्यावर तुम्हाला काय वर्क करायचं असेल तर. आणि असं भरपूर अजून ऑप्शन्स आहेत, जसं की आता इथनं आपण टेक्स्टचा ऑप्शन आपण वरनं बघूयात. लर्नमध्ये ॲडजस्टमेंट आहे, रिटच रिमूव्ह आहे सेक्शन. इथं जर तुम्ही काय बघायला गेला की बाबा काय कसं रिटच बीच होऊ शकते सगळं सिलेक्ट करून प्रॉपर तुम्ही ते कटिंग मास्क बिक्सचा वापर केला की जनरेट पण करू शकता. ही पण खासियत आहे. प्रॉपर आपलं ऑफ होता जो आपण ऑन करूयात लेअर प्रॉपर्टीजनं. आणि त्यानंतर इथनं म्हणजे काय टेक्स्ट आहे तर तात्पुरतं आपण ऑफ करूयात. झालं. ओके, सिलेक्ट एरियामध्ये सगळं ऑप्शन्स आहेत ते प्रॉपर लेवलला आपलं लास्ट टूलनं जर आपण पिक सिलेक्ट केला तर त्या लेवलला तुम्ही प्रॉपर लेवलला सगळं जे काय असेल तर ते करू शकताय चांगल्या प्रकारे. बघा, सिलेक्शन झाल्यानंतर मग आता बघा इथं तुम्ही ॲडजस्ट एरिया करू शकताय, मास्क लावू शकताय. मास्क लावला की ते तेवढंच कटिंग होईल. जनरेटिव्ह फील केला की तुम्ही तर आपली जी काही इमेज असेल तर ती चांगल्या प्रकारे डायरेक्ट चेंजेस करून टाकू शकता. ही खासियत आहे बघा. चेंजेस म्हणजे जे आपल्या सॅमसंग S25ला आहेत जनरेटिव्ह फील किंवा आपल्या फोटोशॉपमध्ये पण आहे तर त्या प्रकारे इथं करू शकताय. त्यानंतर इथं भरपूर ऑप्शन्स आहेत. फिल द एरिया आपल्या एकाच कलरनं फील आपण करू शकतोय. एरिया सगळं इथं कलर फील तर अजून अवेलेबल नाही पण जनरेटिव्ह फील अवेलेबल आहे. ओके, बाकी मास्क लावला तर डायरेक्ट कटिंग होतं तेवढाच भाग बघू शकता. तेवढाच भाग कटिंग झाला. ही खासियत आहे. ओके, आणि ॲडजस्ट एरिया म्हणजे तेवढ्यालाच फक्त फरक पडणार. म्हणजे सॅच्युरेशन डाऊन, सॅच्युरेशन अप या सगळ्या गोष्टी आता विदाऊट सॅच्युरेशन झालं बघा. ही खासियत आहे. ओके, चेक करा. ओव्हरऑल संपूर्ण डिटेल गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्यातच. आणि अजून पण मी पण अजून एक्सप्लेन करावले. नक्कीच मला पण ज्या काही नवीन गोष्टी कळतील आणि चांगल्या प्रकारे गोष्टी समजतील तर त्यावर आपण एक्स्ट्रा ट्युटोरियल आणत जाऊयात. बाकी एवढं जरी कळालं असलं काय कळालं नक्कीच चांगलं आहे की नाही नक्कीच कमेंट करून कळवा. अजून भरपूर अपडेट होणार आहे यात. अजून ॲडजस्टमेंट सगळे आलेले नाही आहेत. जेवढं आल्यात तेवढे पण छान आहेत. ह्यू सॅच्युरेशन, ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट आणि भरपूर काही डिप आहेत. ओके, सेटिंगमध्ये तुम्ही लर्नमध्ये भरपूर काही गोष्टी करू शकता. मस्ट क्नोमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. मीट, फोटोशॉप तीन सगळे तीन लेअर सेक्शन दिले. त्यानंतर मास्क सेक्शन दिले, सिलेक्शन सेक्शन दिले. भरपूर काही गोष्टी त्याचा तुम्ही व्हिडिओ बघून चांगल्या प्रकारे शिकू शकता. ओके, ॲडजस्टमेंट्स पण दिल्यात प्रॉपर. ॲडजस्ट कलर प्रॉपर तेवढं सिलेक्ट करून ॲडजस्ट कलर तुम्ही केवढं करू शकताय, चेंज करू शकताय फिलअपनं. देन प्रॉपर आपला व्ह्यू सॅच्युरेशन हे सगळं प्रॉपर ह्यू सॅच्युरेशनचा भाग आहे. त्यानंतर ही लाईट सेक्शन ते नाही प्रॉपर लेवलला लाईट बीट वाढवणे त्यासाठी. त्यानंतर कंबाईनचा विषय आहे. त्यानंतर आपला फॉन्टचा भाग भरपूर काही गोष्टी अवेलेबल आहेत तिथं फॉन्टच्या भागाला. आणि त्यानंतर जनरेटचं पण ऑप्शन आहे ते तुम्ही सिलेक्ट करून प्रॉपर लेवलला जनरेट करू शकता. बाकी इथं तुम्ही शेअरला बघायला गेला तर इथं सेव्ह टू डिव्हाइस ॲज PNG पण सेव्ह करू शकताय. त्यानंतर ॲडव्हान्स एक्सपोर्ट पण आहे. यात तुम्हाला PNG, JPG, PSD टिप फाईल पण चांगल्या प्रकारे सेव्ह करता येईल. ओके, लेअर वाईज आणि एडिट पण करता येईल का नाही ते आपण बघत सगळ्या गोष्टी. बाकी क्वालिटी जे काय तर ते आपले हाय ठेवायचे असे आहे. JPGला मॅक्झिमम आणि सेव्ह टू डिव्हाइस केला की सगळं चांगल्या प्रकारे सेव्ह होईल. ओके, बघू शकताय. बाकी पुन्हा एकदा सांगतो 3 डॉट्सवरनं
तुम्ही लर्नमधनं तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकू शकता. क्विक टिप्स पण आहेत, युजर गाईड्स पण आहेत आणि बाकी या सगळ्या वरच्या ब्राउज सेक्शनचा पण गोष्टी आहेत. ओके, बाकी आपल्या व्हिडिओमधनं पण भरपूर काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ओव्हरऑल नक्कीच तुम्हाला समजल्या असल्या तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत काय वाटतं या ॲप्लिकेशनबद्दल नक्कीच कमेंट करा आणि त्याचबरोबर भरपूर शेअर करा. काहीतरी नवीन मार्केटला आले याच्यावर आपण ट्राय पण करूयात. डिझाईन करायचं ट्राय बेस्ट लेवलला करूयात. फोटोशॉपसारखं ज्यावर पण बनते की नक्कीच बघूयात. बेस्ट ऑफ द बेस्ट लेअर ऑप्शन एकदम स्मूथ चालते. बघूयात कशा काय गोष्टी आहेत. ओके, बाकी भेट्या लवकरचं पण एकदम चांगल्या विषयाला नाद व्हिडिओमध्ये. तवर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.